आणि एका दुर्दैवी अपघाताची एक बातमी आपण बघणार आहोत। मुंबई आग्रा महामार्गावर एक एसटी बस आणि कारचा अपघात झाला। अपघातात एकाच कुटुंबातली पती पत्नी मुलाचा मृत्यू ओढवला असं कळतंय। या अपघातात एक जण जखमी झालाय। भरधाव कारची रस्त्यावर उभ्या असलेल्या एसटीला धडक बसलेली आणि अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। बब्बू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। बब्बू, आताचे काय काय अपडेट्स मिळतात? अत्यंत गंभीर बातमी म्हणावी लागते कारण तिघांचा जीव गेलाय। या दृश्यांमध्ये आपण बघत असू तर किती भीषण अपघात आहे आणि काय तिथे परिस्थिती असेल हे अगदी स्पष्ट कळू शकते। बब्बू शेख आपल्या सोबत आहेत। बब्बू शेख, आत्ताचे अपडेट्स काय? आता सध्या दोन्ही वाहनं बाजूला करण्यात आले आहे आणि ट्रॅफिक जी आहे ती तिथली मोकळी करण्यात आली। हळूहळू संत गतीने ट्रॅफिक सुरू झालेली आहे आणि जे जखमी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। आणि कार अपघात इतका भीषण होता की पूर्ण कार जी आहे ती याच्यात अडकली होती। एसटी मध्ये ती ट्रॅक्टरने ओढून बाहेर काढली आणि मृतदेह त्याच्यातून काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहे। धन्यवाद या अपडेटबद्दल। आपण बघतोय अत्यंत गंभीर असा हा अपघात आहे। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या रेणुका देवी मंदिराजवळची ही घटना आहे। हळूहळू वाहतुकीला सुरुवात होते आहे।